यूथ फोरम डोंबिवली यांच्यातर्फे आगरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचा कार्यक्रम आज इथं झालेला आहे। या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी चांगल्या आपापल्या क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांनी उत्तुंग भरारी मारली त्यांचा सत्काराचा कार्यक्रम आहे। या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। हे सगळे नवीन मुलं आहेत आणि यांच्याशी संवाद साधताना आपण आपल्या आयुष्याचं ध्येय कसं ठेवलं पाहिजे आणि ते अचीव करण्यासाठी संयम ठेवला पाहिजे, सातत्य ठेवलं पाहिजे, चिकाटी ठेवली पाहिजे आणि आपल्या हातात टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीचा गैरवापर न करता आपल्या ध्येयाला पूरक अशी माहिती आपण सर्च केली पाहिजे। कुठल्याही आलतू फालतू व्हिडिओज रील्स ह्याच्यामध्ये वेळ न घालवता आपण योग्य रीतीने आपल्या ध्येय अचीव करण्यासाठी जे काही माहिती मिळते त्याच्यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे असा आमचं त्यांच्याशी संवाद झाला। तरुणांनी असा एकतर आपल्याकडे आपल्या आई वडील आपल्या अत्यंत कष्टातनं आपल्याला आत्ताच्या युगामध्ये आवश्यक असलेलं साधन म्हणजे फोन देत आहेत। तो साधा असला काय किंवा आयफोन असला काय किंवा अजून हे असला त्याचं का बेसिकली आयफोन का असू दे किंवा अजून दुसरा फोन असू दे, याच्यामधलं जी माहिती तुम्हाला मिळणार आहे ती माहिती सगळीकडे सेमच आहे। त्याच्यामुळे तो आयफोनचाच आग्रह धरणं आवश्यक नाही। आपल्या कामासाठी जेवढा योग्य आहे स्मार्टफोन असावा, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या प्रकारची माहिती मिळेल आणि त्याचा योग्य प्रकारे आपल्याला वापर करता येईल अशा पद्धतीने हे करावं। तरुणाई काय आहे की ही भुलते, ह्यानी आयफोन घेतला म्हणून मला पण आयफोन पाहिजे, ह्याच्याकडे 15 आहे म्हणून माझ्याकडे 17 पाहिजे, अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारे त्याचा स्टेटस सिम्बॉल न करता आयफोन किंवा कुठलाही फोन हा आपल्याला कम्युनिकेशनचं आणि माहिती मिळवण्याचं साधन आहे या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं पाहिजे। गेल्या 36 वर्षापासून हा असलेला कार्यक्रम आज इथे आगरी फोरमच्या वतीनं करण्यात येत आलेला आहे। प्रचंड प्रमाणामध्ये असलेला उत्साह, अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थी इथे आज दिसलेत आपल्याला। त्यांच्या पाठीवरनं हात फिरवून त्यांना पुढे भविष्यामध्ये शिक्षण घ्यावं आणि चांगलं बनावं या दृष्टीने हा प्रयत्न असतो आणि निश्चितच सगळेच जण समाजातील नेते, काही लोकप्रतिनिधी इथे उपस्थित राहतात, शासकीय अधिकारी उपस्थित राहतात आणि अशा मुलांना मार्गदर्शन केलं जातं आणि याच्यातून नवीन पिढी घडावी हा एक आमचा हेतू असतो आणि तो आम्ही सक्सेस होत जाईल। आगरी फोरम व लोढा फाउंडेशनच्या वतीने स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालू केलेले आहेत। त्या कोर्सेसचं आमच्या या मागच्या काही वर्षातला असलेला एक चांगल्या प्रकारचा अनुभव आम्हाला आलेला आहे की ज्यांची गरज खरंच ग्रामीण भागातील मुलांना, तरुणांना पाहिजे होती आणि ते आज इथे आम्हाला दिसते। त्याच्यामध्ये ब्युटिशियन्सचा कोर्स असेल, कॉम्प्युटरचं असेल, AI असेल, फॅशन डिझाईनचं असेल आणि चांगल्या प्रकारे उत्साह हे आम्हाला आज बघायला मिळतो आणि लोक पुन्हा विचारतात आम्हाला का आम्हाला पुढची ॲडमिशन कधी मिळेल, याच्यात आम्हाला खूप आनंद वाटतो। आपल्या समोर तरुणांना एवढंच आहे की प्रत्येकाने चांगल्या प्रकारे शिका, अनुभव घ्या, अनुभवातून पुढे चला। विनाकारण कोणी काही मिसयूज करत असेल त्याच्याकडे लक्ष न देता आपण स्वतःच्या पायावर उभं राहून आपलं भविष्य घडवा आणि त्या भविष्यातून आपला घर, दार, समाज आणि देश घडवा।